भारतरत्न पुरस्काराविषयी स्पष्ट केलेली आहे. कोणाकडे खाजगी राग झाले असते ते काहीतरी वाईट आहे. एक प्रश्न असा होता माझा की आपला हिंदुत्वाला धरूनच चालणारा आपण किंवा कसं असणार आपली पाठी, कारण अजूनपर्यंत त्याबद्दल तुम्ही अजूनपर्यंत उल्लेख केला नाही. पण जर मी बोलत नाही तर काय गरज नाही का? काय गरज नाही घालून करून. मी राष्ट्रवाद मला धरून बोलतो आहे, काय गरज नाही ना. त्यावर व्यापकता असणार आहे किंवा कसं आहे बघ, मी सांगतो तुला, हिंदुत्व हा हल्लीच्या राजकारण्यांचा एक लिव्हर आहे, समजला, टेम्पररी लिव्हर आहे. माझा लढा कशासाठी आहे? 5 लोकांनी डिक्लेअर केलेली आहे. बेरोजगारी, आर्थिक विषमता, महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार यांच्या विरुद्ध आम्ही लढणार आहोत. ते आम्ही पुढे कुठल्याही धर्माचं, कुठल्याही जातीचं काही वर्णन नाही, काही नाही. माझा पक्ष हा कास्ट आणि कॅशलेस आहे, कळलं का? आमची सगळ्यात मोठी ताकद आहे आमचा विचार, आणि त्या विचारांनी भारावलेले तरुण, ती आमची ताकद आहे. आपण सर्व इथे आला, माझे विचार प्रमाणे आहे, जय आभार, जय हिंद. पाटील घ्या. भारताची राष्ट्रीय एकात्मता अखंड ठेवून संविधानिक हक्क जे प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने दिलेले आहेत त्यांची जोपासना होऊन सर्वसामान्य नागरिकाला, हिंदुस्थानच्या सर्वसामान्य नागरिकाला भय, भूक, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता आणि महागाई यांच्यापासून मुक्त असलेलं जीवन जगता यावं आणि तो संविधानिक हक्क त्याला मिळावा, यासाठी प्रजेतून प्रजेचा राज्यकर्ता घडावा या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुस्थान प्रजा पक्षाची स्थापना झालेली आहे. पक्ष स्थापन करणं हाच एक पर्याय मानता का आपण यामध्ये? कसं आहे, सामाजिक चळवळी करत असतो आपण आणखीन काहीतरी लढे देत असतो, वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून काम करत असतो, पण त्याचा प्रॅक्टिकल रिझल्ट येण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण काय अनुभवतो की हे रे माझ्या मागे, पुन्हा तेच मागचे दिवस. त्यासाठी एक समर्थ राजकीय पर्याय उभा असावा ह्या हेतूनं, या विचारांना प्रेरित होऊन जी काही समविचारी मंडळी होती त्यांच्याशी चर्चा करूनच मग पक्ष स्थापनेचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. जे राष्ट्रीय पक्ष आहेत, राज्यस्तरीय पक्ष आहेत, त्यापेक्षा वेगळा असा आपला पक्षाचा काय प्रत्येक पक्ष याचा प्रांतवाद, प्रत्येक पक्ष एक तर प्रांतवाद, भाषावाद किंवा आणखीन कुठला तरी वाद उकरून काढून आपली पोळी भाजून गेलं, असं तर मी काही केलेलं नाही, असं काही मी म्हणत नाही आहे.
मी काय म्हणतोय की सर्वसामान्य नागरिकाला, प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला, मग तो कुठलाही असो, बिहारमधला असो, महाराष्ट्रातला असो, केरळमधला असो, राजस्थानमधला असो, त्याला आर्थिक विषमता, बेरोजगारी वगैरे जे काही आहे यातून त्याला बाहेर यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही लढाऊ करतो. हेच आमचं वैशिष्ट्य समजावं. त्यांच्या विस्थापितांच्या समता, संधी आणि सत्तेतील सहभागासाठी आमचा लढा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण किती जागा लढवणार आहोत? कसं आहे, आत्ताशी म्हैस पाण्यात आहे, तिला बाहेर येऊ द्या. अजून विधानसभा डिक्लेअर व्हायची आहे, अजून मग तिच्या सीट लढवायच्या, ते नंतरचा विषय आहे. आचारसंहिता जाहीर होणार, मग मतदान कुठल्या टप्प्यात कुठे होणार ते होणार. पण आमची बांधणी चालू आहे आणि आज मी तिला आम्ही किती जागा लढवू यापेक्षा 5-50 विद्यमान आमदार तरी पाडू, एवढी तर आमची ताकद आहे. बाकी बांधणी चालू आहे. जेव्हा लढवायच्या तेव्हा तुम्हाला बोलू, पुन्हा यादी देऊ. जे काही उमेदवार आपण रिंगणात उतरवणार आहात तर कोणते गुण त्यांच्यामध्ये बघितले जातील आणि त्यांना उमेदवारी दिली जाणार? सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा तळमळीचा गुण असला पाहिजे की तो कुठल्याही परिस्थितीत जे पक्षाचं विजन आहे, जी तत्त्व आहे ती सोडणार नाही. अशा चारित्र्यसंपन्न, वेल एज्युकेटेड अशा व्यक्तींना पहिला प्राधान्य दिलं जाईल की ज्यांच्यामध्ये समाजाला पुढे नेताना जे स्वतः कुठल्याही भ्रष्टाचार, कोणत्याही विषमतेला जोपासणार नाही, अशा व्यक्तींचा पहिला विचार केला जाईल. जे विस्थापित आहे, जे सर्वसामान्य वर्गातले आहेत की ज्यांचा सत्तेमध्ये कोणताही सहभाग नाही, जे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे पाहिजे आणि जे आत्ता चालू असलेली प्रत्येक पक्षाची लेकशाही म्हणजे आपापल्या व्यक्तींना प्रमोट करण्याची जी चढावळ प्रत्येक पक्षात चालू आहे, तिला छेद देणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यातला जो नेता व्हायला तयार असेल त्याला आम्ही प्राधान्य देतो. सर, एकदा पावर हातात आली की पक्षाचे जे मूळ उद्दिष्ट असतं ते कुठेतरी नाहीसं होतं, तर आपल्या पक्षाचं असं होणार नाही असा आपण विश्वास कसा द्यावा? बघा, हा चांगला प्रश्न विचारला जातो. जेव्हा एकदा सत्ता हातात येईल तेव्हा प्रत्येक पक्ष आपल्या याला तिलाडलेले देतात, कारण त्यांचा छुपा अजेंडा असतो. आमच्याकडे असा काही छुपा अजेंडा नाही आहे. आमचा उद्देशच काय आहे की सामर्थ्यवान प्रजा, सामर्थ्यवान हिंदुस्थान. तर ह्या तत्वाला बगल दिली जाईल असा कोणताही कार्यकर्ता आज मितीला माझ्या अवतीभोवती नाही आणि भविष्यातही तो मला चिकटणार नाही याची मी दक्षता घेईन. त्यामुळे असं काही होणार नाही. पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय कर्तव्य यांना जागणारी माणसंच निवडणुकीच्या रिंगणात उतरवली जातील की जे विस्थापितांना, प्रस्थापितांच्या बरोबरीला नेऊन बसवण्यासाठी आपल्या जीवनातील सर्वस्वाचा सुद्धा प्रसंगी होऊन करतील असे कार्यकर्तेच आमच्या भोवताली आहेत. त्यामुळे असा काही प्रसंग येणार नाही याचा मला आज विश्वास आहे आणि ज्यावेळेस असं काही प्रसंग तयार होईल तेव्हा पक्षप्रमुख म्हणून ते निपटायला मी खंबीर आहे ना. असं आहे. असं हिंदी में बोलेगा? हां, बोलिए ना.